पाहायला नाही मग जाऊ अरे दोन झोपत्यात झाली फायदे की मरता आईला ज्या काय रात्री काय माहिती काढायला गेलत्या काय हा बिन कामाची शिमगा आहे काय कोण बोंबलालय अरे राजा दार उघड की मारे काय रे दोन कमी 1.5 फुटाच्या का वाजवाला अजून खुट्ट्यात वर नाहीस आणि राजा म्हणतोय रे मग कधीपासून दार वाजवा लागलोय का रे कोण गेलं काय कोण जाया नाही कारण ती कॅडेबिटी उठाय नसली की नाही कॅडेबिटीचा अण्णा गेला काय म्हणाला त्या तमिळ पिक्चर का सपनेस सरफेस सस्पेन्स रे हा तेच ते ठीक ठेवू नकोस सरळ काय ती बोल तुमच्या अण्णाच्या दसरू त्याची मोठ्याने भांडणं चालू आहे त्या दसरू त्याच्या आता कडक पडणार राजूदा तू आवाज नाही मला काठी कुठायची मी घरात घेऊन आलोय ए थांब 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 एक माझं एक शुभ्याचं कणक पाडायचं असेल आणि स्वतः टांग वर करून पडशील आज कणक पाडणार त्याच्या आई शपथ ए जा बोंबलत बर ते जाऊ दे तुम्ही दोघं यांना असं का नाही सांगा माझ्याबरोबर बघ काड्यापट्टी भावा कधी ना कधी तर तुझी लढाई एकट्यालाच लढाई लागणार आहे मर्दा नाही तू मोर आम्ही आहेच मग आणि काय झालं तर आमचा आम्ही येत तुम्हाला झोपायलाच म्हणून सांगा की सर पोरं माझ्या सोन्या जातो अरे नाही शुभ्या मला थांबू नकोस माझा राग डोक्यात गेला आता हा अरे होय की लढाई लढायला निघालाच खरे जरा स्वतःकडे बघ ये राधाभर कधी मारलं तुझ्या पॅन्ट माझी द्या धुतली ती बतीने तुझ्या घरला नाही ना काय तिथे तू नाही जा बोलू नका तू का थांबला जा की बाबा तू जा त्याच्या पाठी म्हणा पण खायला त्याच्या आज कणक पाठी नाही काय आज गेलच खत्म आता गेलच राजा ए बोल की जातो बाबा घरला का रे कॉलेजला जायचा सेमिस्टरचा पेपर आहे आज जा जा अरे अरे सरळ जा अजून धुंदीत आहे पडते बघ कुठे तरी पोरांनी काय काम बिम आहेत का नाही दिवस रात्र इथं पडून असतात त्यांची घरं बी आहेत का नाही
मामा गप की जरा, किती बोलशील. आता हे धंदा बंद कर, कामाधंद्याचं बघ जरा. बोंबाला सगळे राजाच्या मामाला तरी मी दिसलो. राजाचं बोंबाल त्यांचं काय नव्हते नाव आले असं गेली. आपण तरी सुटला काहीतरी करणार मामा भाचे. मामा जातो कामावर, आधी तुझी बीपीची गोळी खाजा. पुढचं बोल नको राजा, लग्नाचं वय झालंय तुझं. आता किती वर्ष झाली कॉलेज करतो सांग. काय नाही आता कसली बसली पोरगी बघून देतो तुला. कसली बसली कुठली, माझ्या आहे की टॉपची सोनी. हायला कोण नाही की रे, चिंटेनं माझा बकरा बनला वाटतंय. गाऊ देच मग त्याला दाखवतो. नको म्हणजे बारक्या पोरांच्या हातनं मार खाला हसतील बाबा. बघतोच नंतर ना. अख्ख्या गावाची काळजी आहे या माणसाला, खरंच स्वतःच्या पोटाची काळजी नाही. नुसतं गावाच्या कल्याणासाठी हिंडायचं. हो सरकार, किती बोलशिला, शांत घ्या जरा. का झाली का समाजसेवा करून? बसा, जेवायला वाढते. ठीक आहे ठीक आहे. आधी लाडक्या बहिणीला तुमच्या उपवासा. हा झोपल्या तर वागीन. तरी तुमच्या डरकाळी कुठं ऐकू ना आली. बाबा मला 5,000 रुपये पाहिजेत. कशाला? त्या हो विचारू नका, काम आहे. कशाला पैसे पाहिजे? गावच्या शाळेची भिंत पडायला लागल्या, त्यासाठी दान देणार आहे आम्ही. मागच्या वेळेसारखं खोटं बोलून जर पैसे नेलेत तर मग सांगतो. ए मम्मी सांग की आबासनी पैसे द्याला. अहो द्या की हो, एवढ्याच्या पोरग मागाले, देऊन टाका ना. आधी जेवू दे मला, नंतर बोलू. आधी माझ्या वाघिणीला उठते. बाबा तुम्ही काय द्याला? हा आता चालू बा. उठ, तब्येत ठीक आहे ना तुझी बा? उठाव, एवढ्या वेळ मुलीनं झोपून ये बा. उठ बा, तयार हो लवकर. परत आज तेच स्वप्न, सारखं सारखं एकच स्वप्न का पडते मला? कोण असेल तो मुलगा? त्याचा चेहरा पण दिसत नाही मला. तोच तर माझ्या स्वप्न राजकुमार नसेल ना?
ही